फरक नक्कीच पडतोय. एक पहिला फक्त मला सांगा की आयुर्वेदिक सोडून इतर पाथीचे कोणी डॉक्टर्स आहेत का, किंवा इतर ब्रांचचे कोणी डॉक्टर्स आहेत का? असतील तर प्लीज येस मेसेज मध्ये टाईप करा. हा मी का क्वेश्चन विचारतोय, कारण की आम्ही पण एक डॉक्टर आहे आणि वी नो यू बेटर. टॅगलाईन आमची हेच आहे की तुम्ही आमच्याकडे काम का करावं किंवा आमचे लेक्चर अटेंड का करावं, कारण की आम्ही ऍज अ डॉक्टर असल्यामुळे आम्हाला तुमच्या गरजा नीट माहीत आहेत. ऍक्च्युअल मध्ये पहिल्यांदा 3 गोष्टी सांगतो की आम्ही DGRX चा प्लॅटफॉर्म तयार का केला. फर्स्ट थिंग, साधारणतः 3 ते 4 वर्षापूर्वी मी माझे इंट्रोडक्शन आधी देतो. मी डॉक्टर निलेश पाटील, माझं पण MD पंचकर्म झालंय. 10 वर्ष झालं मी प्रॅक्टिस करतो आयुर्वेदमध्ये. बरेच जॉब वगैरे केले, प्रॅक्टिस झालं 3.5 वर्ष झालं रावेतमध्ये करतोय मी. त्याच्या आधी चिंचवडमध्ये माझं हॉस्पिटल होतं, IPD वगैरे हँडल करायचो. आणि त्याच्या वेळी जेव्हा मी रावेतमध्ये क्लिनिक शिफ्ट केलं आणि पहिल्यांदा माझ्या डोक्यात आलं की वेबसाईट आपल्याला करायची आहे. वेबसाईट करायची आहे हे ठरवलं, मग मल्टिपल लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो आणि तेही डेफिनेटली गुगल करूनच काही कॉन्टॅक्ट मला मिळाले. आणि मग कळालं की एक जण म्हटलं डायनॅमिक केली तर 20,000, स्टॅटिक केली तर 10,000. मग डायनॅमिक म्हणजे काय, स्टॅटिक म्हणजे काय, मग पर पेज एक्स्ट्रा केलं तर त्याचे चार्जेस, या टाईपचे मला सांगण्यात आले होते. एक 3 ते 3.5 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. आता रेट बरेच डाऊन झाले, 10 ते 12,000 तरी मिनिमम घेतात आज पण वेबसाईट करायला. क्लिनिक नुकतं शिफ्ट केलं होतं इकडे, मला वेळ पण होता, मग मी क्लासची चौकशी पण केली. आणि पहिल्यापासून थोडा टेक्नोसॅव्ही असल्यामुळं वाटलं की येस मी शिकू शकतो, हे काय अवघड नाहीये. क्लासची चौकशी केल्यावर मला कळालं की वेब डेव्हलपिंगचा कोर्स त्यावेळी 25,000 ला होता आणि तो 3 महिन्याचा कोर्स होता. रोज 2 तास लेक्चर असायचं. मग म्हटलं त्यांना मी 20,000 देण्यापेक्षा मीच जर बसून शिकलो तर काय वाईट आहे. ते शिकता शिकता माझ्या एवढ्या गोष्टी बऱ्याच लक्षात आल्या, ज्याचा बेस म्हणून मी आता तुम्हाला सांगतो की हे चालू का केलं. तर फर्स्ट थिंग, आपण डॉक्टर लोक ह्या बरेच अनअवेअर असतो या सगळ्या प्रोसेसेस बद्दल. म्हणजे पुढचा जो काही सांगेल तेच खरं मानून त्याच्यावरच विश्वास ठेवून आपल्याला पे करावं लागतं. एक उदाहरण, जर समजा तुम्हाला 1,000 रुपयात वेबसाईट करता येते आणि हे कळालं आणि त्यात पण वेबसाईट ही लाईव्ह पाहिजे म्हणजेच काय, त्याच्यात डाटा कंटेंट हा वेळोवेळी अपडेट केला गेला पाहिजे. तर आणि तरच तुमचं वेबसाईट रँकिंगला वर येतं. फर्स्ट थिंग. वेबसाईट म्हणजे सगळं आहे का? डेफिनेटली नाही. का नाहीये? कारण की आता मी काउंट बघितला तर जवळजवळ 15 आपल्याकडे फिमेल आता क्लास अटेंड करणारे आहेत आणि 15 मेल आहेत. एखादी गोष्ट तुम्हाला पाहिजे, फॉर एक्झाम्पल फिमेलसाठी एखादा हेअरकट नवीन करून घ्यायचा आहे किंवा काहीतरी सलून मधलं फेशियल वगैरे टाईप मध्ये काहीतरी करायचं, तुम्ही करता काय? एकतरी काही नोन असतील तुमच्या आजूबाजूचे ते बघाल, नसेल तर सरळ गुगल कराल. गुगल करताना काय कराल, हेअर स्टायलिस्ट नियर मी और सलून फॉर वुमन नियर मी. बरोबर, मेल आहेत माझ्याकडे इथे, तुम्हाला काही नवीन गाडी घ्यायची आहे किंवा गाडी बघायची आहे, एखादा नवीन हँडसेट घ्यायचा आहे, मोबाईल घ्यायचा आहे, तुम्ही करता काय? तुम्ही पहिलं गुगल करता. आणि एक लक्षात घ्या, ज्या अर्थी आपण कोणत्याही छोट्या मोठ्या गोष्टीसाठी जर गुगल करत असलो, त्या अर्थी लोक आज गुगल करत आहेत, करतात. आणि गुगलिंग ही एक हॅबिट आहे म्हणा किंवा एक गरज आहे म्हणा. त्याचं एक फर्स्ट कारण हेच आहे की आपल्याला अंदाज यावा. मला असं नाही म्हणायचं की तुम्ही कोर्स केल्यानंतर एकदम ह्यातले एक्सपर्ट झालेला असाल, डेफिनेटली नाहीये. कारण की ह्याच्यातलं तुम्ही किती प्रॅक्टिस करताय त्याच्यावर डिपेंड राहणाऱ्या गोष्टी आहेत. पण कुठली प्रोसेस कशी हँडल करायची आणि ती केल्यावर मला बेनिफिट किती मिळतील हे मात्र तुम्ही एंड ऑफ द लेक्चर नक्कीच, म्हणजे एंड ऑफ द सेशन नक्कीच समजलं असाल. सेकंड थिंग, तुम्ही जर समजा थर्ड पार्टी एखादी हे केली, हायर केली हे मार्केटिंग करायला, आता गरज काय आहे हे ऑलरेडी सरांनी एक्सप्लेन केलं, मी तोच विषय रिपीट नाही करत. थर्ड पार्टी जरी हायर केली तर त्याला सांगायच्या गोष्टी काय आहेत हे तुम्हाला कळालं पाहिजे. थोडक्यात एक डिजिटल अवेअरनेस तुमच्यात हवाय, जो ऍक्च्युअली तुम्हाला स्वतःची एक डिजिटल प्रोफाईल बिल्डअप करायला मदत करेल, फर्स्ट थिंग. आणि सेकंड थिंग म्हणजे जर तुम्ही मार्केटिंग दुसऱ्याकडून जरी करून घेत असाल तर त्याला किती पे करायचं आहे त्याच्यासाठी.
काही ब्लाइंडली आपण 1000 रुपये, 10,000, 1,00,000 असेच टाकून देतो, पण त्यातनं मिळणारा आउटकम आपल्या मोजायचा पॅरामीटर फक्त एकच असतो की पेशंट माझ्याकडे किती येत आहेत. हा, मी 1,00,000 रुपये दिले, पण माझ्याकडे पेशंट किती आले, बरोबर. आपला पॅरामीटर किंवा क्रायटेरिया ऑफ असेसमेंट ज्याला आपण म्हणतो तो सिंपल असतो. माझ्याकडे पेशंट किती आले, विषय संपला. मग त्याला किती पे करायचंय हे जर तुम्हाला माहित असेल, किंवा त्याला पे करून तो प्रोसेसच नक्की काय करणार आहे हे ऑलरेडी तुम्हाला माहित असेल, तर डेफिनेटली तुम्ही परफॉर्मन्स तुमचा वाढवू शकता. हे मी कुणाला सांगतोय, ज्यांना वेळ नाहीये त्यांच्यासाठी. ज्यांच्याकडे वेळ आहे, ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांना रिअली तुम्ही ओपीडीत बसून फक्त दिवसातला एक अर्धा तास इन्व्हेस्ट करून विदाउट सिंगल रुपी घालवता तुम्ही पेशंटचा बेस वाढवू शकता. कसा वाढवू शकता, का वाढवू शकता, हे सगळं आपण डे वाईज एक 7 दिवसाच्या कोर्समध्ये शिकणार आहे. त्याच्यानंतर सेकंड जी गोष्ट होती कोर्स चालू करायच्या पाठीमागं, ते म्हणजे लोक जे आपले कॉमन पीपल आहेत त्यांना जो काही मेडिकल रिलेटेड डाटा मिळतोय, म्हणजे ते काही व्हिडिओ बघत असतील, जे काही ब्लॉग वाचत असतील, जे काही इन्फॉर्मेशन वाचत असतील, त्यातली जवळजवळ इंटरनेटवर अवेलेबल असलेली 60% इन्फॉर्मेशन, जवळजवळ आय एम रिपीटिंग 60% इन्फॉर्मेशन ही नॉन मेडिकोनी केलेली आहे, नॉन मेडिकोनी दिलेली आहे. थोडक्यात काय, 60% डाटा हा मेडिकल फील्ड मधला नॉन मेडिकोनी जनरेट केलेला डाटा असतो. म्हणजेच कोणीतरी येतो, उठतो, ह्याचा औषधी उपयोग असं सांगतो आणि तो व्हिडिओ व्हायरल होतो, फेमस होतो. मग डॉक्टर्स जर प्रॉपर नॉलेज पोहोचवायला शकत असतील किंवा जर त्यांनी पोहोचवायचा प्रयत्न केला म्हणजे आपण, तर डेफिनेटली पेशंटचा पण हे फायदाच आहे. कारण की जे आपण वर्षानुवर्ष शिकलोय, प्रॅक्टिसमध्ये अनुभव घेतलाय, ते आपण लोकांना सांगणार आहे आणि त्याची खरोखर आज गरज आहे. कारण की सगळं सेटअप व्हायला लागलंय. म्हणजे ते कोरोना यायच्या आधी 3 वर्षापूर्वी मी सांगायचो की 2025 पर्यंत तुमची गरज असणार आहे, यू हॅव टू बी डिजिटल. तुम्ही डिजिटल व्हावंच लागणार आहे. पण कोरोनामुळे तो 2025चा पिरियड 2020 मध्ये झाला. 2021 तर टोटली डिजिटलाइज्ड वर्ल्ड असेल, अगदी मेडिकल फॅकल्टीमध्ये पण. बरेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, त्याच्यानंतर चॅटबॉट्स आहेत, अगदी प्रोग्राम मार्केटिंग सारख्या कन्सेप्ट आहेत. या सगळ्या हळूहळू इम्प्लिमेंट होत आहेत आणि होत आहेत. आपलं सेक्टर हे महत्वाचं आहे. अजूनही लोकांपर्यंत प्रॉपर माहिती पोहोचत नाहीये. अजूनही लोकांना वाटतं की सकाळी गरम पाणी करून त्यात मध टाकून पिलं की वजन कमी होतं. मी आयुर्वेदिक लोकांसाठी सांगतोय की माहित नाहीये अजून बऱ्याच लोकांना की ते उकळून गार करायचंय पाणी, मग त्यात मध टाकायचं. हे होतंय का, तर बेसिकली डॉक्टर्सच पोहोचत नाहीयेत पेशंटकडे किंवा कॉमन पीपल पर्यंत. आपल्याला पोहोचण्यासाठी डेफिनेटली आपल्याला डिजिटल मार्केटिंग किंवा डिजिटल मीडिया एक प्रॉपर नॉलेज घेतलं पाहिजे. थोडस मी प्रेझेंटेशन टाईप मध्ये सांगतो. एक वाक्य मी वाचलं होतं, ओनली वायजेस्ट अँड स्टुपिडिएस्ट पीपल नेव्हर चेंज. एकतरी अतिशहाणी माणसं किंवा अतिमूर्ख माणसं कधी बदलत नाहीत. त्यामुळे लक्षात घ्या, आपल्याला अति शहाणं पण व्हायचं नाही, आपल्याला अति मूर्ख पण व्हायचं नाही, पण आपल्याला बदलायचं आहे. जसं बदलतंय, एव्हरी वन इज ऑनलाईन, प्रत्येक जण ऑनलाईन आहे. त्यामुळे आपल्याला पण ऑनलाईन गेलंच पाहिजे. एक एक्झाम्पल सांगतो. समजा तुम्ही ट्रॅव्हल करताय, मुंबईवरून बेंगलोरला चाललाय, पुण्याच्या पुढे आलायत आणि तुम्हाला माहित नाही एखादं चांगलं हॉटेल, आता जेवायची वेळ झाली आणि आता जेवायचं, पण तुम्हाला माहित नाही एखादं हॉटेल, तर तुम्ही हॉटेल कुठलं निवडता त्यावेळी, ज्यावेळी त्या हॉटेलच्या बाहेर एखाद्या गर्दी जास्त दिसेल किंवा जाताना त्या हॉटेलची माहिती देणारे 1-2-3 बोर्ड तुम्हाला मोठे दिसतील, तर तेव्हा तुम्ही माइंडमध्ये फिक्स करता की नाही, मला आता त्या हॉटेलमध्ये जायचं आहे, किंवा नाही इथं गर्दी दिसते, मला जायचं आहे. मग ही ऑनलाईन ज्या लोकांची गर्दी दिसते, लक्षात घ्या, ऑनलाईन ज्या डॉक्टरांची गर्दी दिसते त्याच डॉक्टराकडे पेशंट जातात. म्हणजे भलेही तुमच्याकडे नॉलेज एकदम चांगलं आहे, तुमचं स्किल एकदम चांगलं आहे, डेफिनेटली काहीतरी वेगळी प्रॅक्टिस तुम्ही करताय, काही सर्टन डिसीज मध्ये तुम्ही बाप आहात, पण जोपर्यंत तुम्ही लोकांपर्यंत पोहोचत नाहीये तुमच्या नॉलेजचा उपयोग होत नाहीये. म्हणजे असं म्हटलं जातं की बोलणाऱ्याची माती पण खपते आणि न बोलणाऱ्याचा गहू पण खपत नाही. मग बोलणाऱ्याची माती खपत असेल तर आपल्याला तर गहूच विकायचा आहे. मग गहू हा बोलून इन द सेन्स वेगवेगळ्या फॉर्मॅट मधून
लोकांपर्यंत पोहोचूनच जास्त चांगल्या पद्धतीनं आपण विकू शकतो. तर सांगण्याचा मुद्दा आहे ओव्हरऑल डिजिटल मार्केटिंग शिकायचं का, इथिकली राहून पण सगळ्या गोष्टी व्यवस्थित करता येतात ते कशा करायच्या हे कळण्यासाठी. आणि हा अवेअरनेस गरजेचा आहे. हा अवेअरनेस गरजेचा आहे. उदाहरणार्थ तुमच्या मोबाईल आता कदाचित मॅक्झिमम लोक मोबाईलवरूनच बघतात. एक तुम्हाला एक डाटा कन्सेप्ट सांगतो. तुमची वेबसाईट असेल, तुमच्या रिलेटेड काहीही इन्फॉर्मेशन असेल, अगदी 70 ते 80% लोक फक्त मोबाईलवरून ऍक्सेस करतात. इव्हन तुम्ही पण समजा तुम्हाला नवीन काहीतरी शिकायचं आहे, एखादा गिटारचा क्लास लावायचा, तुम्ही काय करता, गुगल करता. काय गुगल करता? गिटार क्लास नियर मी. दीज आर कीवर्ड्स. हे कीवर्ड्स आहेत. हे कीवर्ड्स म्हणजे काय, ते कीवर्ड्स कुठे वापरायचे, कसे वापरायचे, त्यानं माझं रँकिंग कसं वर घ्यायचं, या सगळ्या गोष्टी आपण या डिजिटल मार्केटिंगच्या कोर्समध्ये शिकणार आहोत. थोडासा टेक्निकल पार्ट मी चालू करतोय. आता तुम्ही वापरताय ते आहे गुगल मीट. आता गुगल मीट तुम्ही कदाचित जे पहिल्यांदा युज करताय त्याने स्ट्रेट मोबाईल पकडला असेल, सरळ मोबाईल दॅट इज व्हर्टिकली पकडला असेल. तो हॉरिझॉन्टल करा. हॉरिझॉन्टल केल्यावर व्यवस्थित तुम्हाला स्क्रीन दिसायला लागेल. बाजूला तुमच्या जे लोक अटेंडी आहेत ते दिसतील. तिथं मी पण दिसेल. तुम्ही पहिल्यांदा ज्या प्रेझेंटिंग स्क्रीनवर टच करून किंवा पिन करून ठेवलात तर ती स्क्रीन तुम्हाला पुढे दिसेल. आता ह्या ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत ह्याच आपल्याला ऍक्च्युली या टोटल 7 दिवसात शिकायच्या आहेत की कुठलाही प्लॅटफॉर्म यूज कसा करायचा, त्याच्यात टाइम इन्व्हेस्टमेंट कसा करायचा आणि त्याचा वापर कसा करून घ्यायचा. सो DGRX प्रेझेंटेशन होतंय माझं आय थिंक. एक पिक्चर तुमच्या समोर आहे. शूर्पणखा इज गुगलिंग बेस्ट नोज जॉब. शूर्पणखा इज गुगलिंग बेस्ट नोज जॉब. लक्षात घ्या, पेशंट जे काही आहेत, जे काही आपले युजर आहेत, दे आर गुगलिंग एव्हरीथिंग. ते सर्च करत आहेत तुमच्या सगळ्या गोष्टी. मग आता इथे एक्झाम्पल आहे, शूर्पणखा इज गुगलिंग बेस्ट नोज जॉब. आता समजा तुम्ही ऑनलाईन तुम्ही सगळे मिळून जे आहात ते अगदी व्यवस्थित प्लास्टिक सर्जरी करताय नोज जॉबची, पण तुमच्यापैकी 1 ते 2च जण डिजिटली प्रेझेंट आहेत. तर पेशंट जाईल कुणाकडे? जे डिजिटली प्रेझेंट आहेत त्यांच्याकडे. म्हणजे पहिला पार्ट हा आता थोडासा कमी व्हायला लागलाय. लोक जास्त गुगल करतायत इच अँड एव्हरीथिंग. म्हणजे तुम्हाला खाणं जरी हवं असेल तर चांगलं हॉटेल तुम्ही गुगल करूनच सर्च करता, त्याचे रिव्ह्यू तुम्ही गुगल वापरूनच बघता आणि मग डिसाईड करता की तिथं मला सर्व्हिस घ्यायची आहे, म्हणजे जेवण घ्यायचंय की नाही. तर डेफिनेटली नीड ऑफ डिजिटल मार्केटिंग यात मी काय शिरत नाहीये. मी बेसिकली सांगतो की क्वालिफिकेशन काय हवंय तुम्हाला डिजिटल अवेअरनेस यायला किंवा डिजिटल मार्केटिंग करायला. झिरो क्वालिफिकेशन. मी झिरो क्वालिफिकेशन का म्हणतोय? तुम्ही ऑलरेडी वापरत आहात. ऑलरेडी तुम्ही व्हॉट्सअप वापरताय, फेसबुक वापरताय. तुम्हाला शिकायचं काय आहे नवीन? ते फेसबुकचा यूज तुमच्या क्लिनिकच्या, हॉस्पिटलच्या किंवा सर्व्हिसच्या मार्केटिंगसाठी कसा करता येईल, गुगल माय बिझनेस वर तुमचं क्लिनिक कसं आणता येईल आणि ते हायएस्ट रँकला कसं आणता येईल. तुम्ही स्पेशालिटी प्रॅक्टिस करताय तर त्या टार्गेट लोकांपर्यंत तुम्ही कसं पोहोचणार आहात. म्हणजे शिकण्यासारखा फक्त एक 10% हा टेक्निकल स्टफ आहे. फक्त 10%. म्हणजे एकदम त्यातलं पंडित असण्याची गरज नाहीये. 10% इनफ नॉलेज आहे. 50% कंटेंट. तुम्ही लोकांना दाखवताय काय हे महत्वाचं आहे. मी डॉक्टर आहे आणि उगाच कुठले तरी काहीतरी फोटो टाकत फिरतोय, नाही यार त्याला. म्हणजे जेव्हा मी विचार करतोय की डिजिटल अवेअरनेस थ्रू किंवा डिजिटल मार्केटिंग थ्रू माझ्याकडे पेशंट यावेत, तर तो डाटा किंवा कंटेंट माझ्या वेबसाईटवर असेल, माझ्या फेसबुक पेजवर असेल, गुगल माय बिझनेसवर असा पाहिजे की त्याच्या रिलेटेड. फॉर एक्झाम्पल मी एखादी प्रोसिजर करतोय, प्रोसिजर करतानाचा फोटो
डेफिनेटली बघणाऱ्याच्या माइंडमध्ये एक क्लिक करून जातो, हा यार डॉक्टर जबरदस्त, कसला फोटो बाहेर काढलाय किंवा ट्रीटमेंट चांगली चालली आहे. त्याच्यानंतर येतं 30% राईट प्रोसेसेस. माझं मूळ गाव आहे इस्लामपूर आणि त्याची पॉप्युलेशन आहे जवळजवळ एक 70 ते 80,000, 70 to 80,000 पॉप्युलेशन आहे. तिथं जाऊन मी रोज ट्विटरवर मेसेज टाकत बसतोय आणि मी अपेक्षा ठेवतोय की माझी ओपीडी वाढावी किंवा माझा पेशंटचा बेस वाढावा. कसा वाढेल? नाही. राईट प्रोसेसेस म्हणजे काय? पहिल्यांदा आय हॅव टू चूज अ राईट प्लॅटफॉर्म. माझा क्लायंट किंवा माझे जे पेशंट्स आहेत ते कुठला प्लॅटफॉर्म वापरतायत त्याचा विचार करून मला मार्केटिंग केली पाहिजे. इस्लामपूर सारख्या ठिकाणी जाऊन मी ट्विटरवर मेसेज सेंड करत बसतोय आणि बाकी फेसबुक वापरत नाहीये, गुगल माय बिझनेसवर माझा एवढा प्रेझेन्स नाहीये, काय उपयोग नाहीये. का तर मी माझ्या राईट क्लायंट पर्यंत पोहोचतच नाहीये. त्यामुळे 30% राईट प्रोसेसेस. मार्केटिंग पेड कधी करायची, कुठल्या सीझन मध्ये, ते गुगल ट्रेंडवर तुम्हाला कळेल की लोक कुठल्या महिन्यात कुठला आजार सर्च करतात. गुगल ट्रेंड, ओके. गुगल ट्रेंड एक वेबसाईट आहे, ओव्हरऑल डाटा देते तुम्हाला. जगाचा पाहिजे तर जगाचा, महाराष्ट्राचा पाहिजे असेल तर महाराष्ट्राचा, देशाचा पाहिजे असेल तर देशाचा, मोस्टली देशाचाच देते. कुठल्या काळात कुठला आजार कधी जास्त गुगल केला गेला त्या काळात तुम्हाला आता ऍड करायचे. हे जे सगळं आहे ते एक लक्षात घ्या, तुम्हाला सगळ्या गोष्टी इझी मिळणार आहेत. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स ठरवतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर अमेझॉनला जाऊन एखादं प्रोडक्ट बघितलं, मला नवीन मोबाईल परचेस करायचा आहे, आणि समजा मी नवीन मोबाईल परचेस जो मला करायचा आहे त्याची इन्फॉर्मेशन मी अमेझॉनवर सर्च केली, तर नंतर दुसरी कुठली तरी वेबसाईट सर्च करताना मला तो मोबाईल पॉपअप होतो. आता समजा माझी युट्यूबची मला येणारे सजेशन्स आणि माझ्या वाईफचे येणारे सजेशन्स बघितले तर जमीन आसमानचा फरक आहे. का? माझ्यात जास्त गोष्टी ट्रेंडिंग राहतात टेक्निकल, डिजिटल मीडिया या टाईपमध्ये, फूड रिलेटेड. माझ्या वाईफच्या जास्त राहतात त्या स्टफच्या, म्हणजे काहीतरी फूड प्लस काहीतरी हॉबीज या टाईपच्या. म्हणजे पर्सनलाइज्ड कंटेंट हा सजेस्ट केला जातो लोकांना. त्यामुळं एक लक्षात घ्या की पर्सनलाइज कंटेंट हा लोकांना पोहोचवला जातोय, त्या अर्थी तुम्हाला तो बरोबर इम्प्लिमेंट करता आला पाहिजे, म्हणजे प्रोसेस या राईट करता आल्या पाहिजेत. आणि 10% अनालिसिस पण सोपं आहे. अनालिसिस तुम्ही प्रत्येक ह्याच्यावर टूल आहे अवेलेबल, प्रत्येक प्लॅटफॉर्मवर टूल अवेलेबल आहे की किती लोकांनी माझी वेबसाईट बघितली. आता उदाहरणार्थ सांगतो की बऱ्याचपैकी एक 28, 30, 26 लोक आहेत. माझ्या मते नाही म्हटलं तर एक 25 लोकांची, सॉरी 20 लोकांची तरी वेबसाईट असेलच, 15 लोकांची तर असेलच. पण 15 लोकांपैकी किती लोकांना माहित आहे की माझे वेबसाईट किती लोक बघतायत, त्यातले मेल किती आहेत, फिमेल किती आहेत, कुठल्या पेजवर किती टाइम स्पेंड करतायत. म्हणजे मी जी इन्फॉर्मेशन पोहोचवतोय लोकांपर्यंत ज्याच्यासाठी मी 10,000 25,000 रुपये मोजलेत, ती तशीच आहे का? युट्यूबला मी व्हिडिओ टाकतोय तर ते किती लोक बघतायत, युट्यूब स्टुडिओवरून ही इन्फॉर्मेशन कळते. या गोष्टी गरजेच्या आहेत फॉर फर्दर मार्केटिंग. त्या आम्ही तुम्हाला 7 दिवसात शिकवणार आहोत. शिवाय डिजिटल मार्केटिंग मध्ये नो प्री डिफाईन्ड कॉस्ट. म्हणजे मला एखादा टीव्ही शो करायचा असेल हिंदी चॅनलला तर अगदी 5 लाख रुपये लागतात. मराठी चॅनलला करायचा म्हटला तर 70,000 ते 1 लाख रुपये पर्यंत जातं. मग एक टीव्ही शोला मला ही प्री डिफाईन्ड कॉस्ट पे करावी लागते. डिजिटल मार्केटिंगचं तसं आहे का? नाहीये. का हा चांगला मॉड्यूल आहे? कारण की एक तर तुम्ही फक्त टाइम इन्व्हेस्ट करून डेफिनेटली तुमच्या लीड्स किंवा तुमचे कन्व्हर्जन वाढवू शकता. जे लीड कन्व्हर्जन टेक्निकल गोष्टी आहेत त्या पुढे येतील. ठीक आहे. मग आता टीव्ही साठी ऑलरेडी तुम्हाला लाख रुपये किंवा 2 लाख 6 लाख द्यायचे आहेत, तसं इथं नाहीये. इथं तुम्ही पेड मार्केटिंग जरी करत असला तरी ती तुमच्या हातात आहे की कधी चालू करायची, कधी थांबवायची, किती बजेट द्यायचं आहे, कसा अंदाज घ्यायचा आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्या हातात आहेत. त्यामुळे नो प्री डिफाईन्ड कॉस्ट, म्हणजे कॉस्ट पर क्लिक आहे, कॉस्ट पर इव्हन कन्व्हर्जन आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. पुढे थोडासा टेक्निकल पार्ट समजावून घ्या. बेसिकली डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? एनिथिंग दॅट इज रिलेटेड विथ इंटरनेट. एनिथिंग दॅट इज रिलेटेड विथ इंटरनेट इज अ डिजिटल मार्केटिंग. आता युजर हा शब्द म्हणजे काय? युजर म्हणजे कोण? युजर म्हणजे तुम्ही, मी. आपण युजर आहोत. कुणासाठी युजर आहोत? मोबाईल कंपन्यांसाठी,
फूडवाल्यांसाठी, थोडक्यात हेल्थकेअर सोडून जे बाकीच्या गोष्टी आहेत कुठल्याही, फॉर एक्झाम्पल मोबाईल डिव्हाइस असेल, नवीन कार असेल, कार रिपेअरिंग असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, त्या सगळ्यांसाठी एखादी जीएम असेल त्याच्यासाठी आपण युजर. Hello, Nilesh sir, your voice is not audible. Yes. Can you hear now? Right now? Yeah, yes. Okay. सो बेसिकली सेकंड टर्मिनॉलॉजी येते ती पोटेन्शियल युजरची. पोटेन्शियल युजर म्हणजेच काय, माझे टार्गेट युजर. फॉर एक्झाम्पल समजा मी डेंटिस्ट आहे, तर मला एखाद्याला किडनी स्टोन आहे म्हणा किंवा कोलायटिस आहे म्हणा, मला काय घेणं देणं नाहीये. तो युजर आहे, ठीक आहे, पण माझा पोटेन्शियल युजर कोण आहे, ज्याला काही माउथ रिलेटेड टूथ रिलेटेड काही इश्यू आहेत ते. थोडक्यात डेंटिस्टचा पोटेन्शियल युजर वेगळा असेल, कोलायटिस गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टचा वेगळा असेल, कार्डिओलॉजिस्टचा वेगळा असेल, आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर करणाऱ्यांचे वेगळे असतील. पोटेन्शियल युजर म्हणजे माझे टार्गेट युजर ऑर पेशंट किंवा हेल्थ सिकर. त्याच्यानंतरचा पार्ट किंवा टर्मिनॉलॉजी येते ती कम्युनिटी. व्हॉट इज अ कम्युनिटी? अ ग्रुप ऑफ पोटेन्शियल युजर. अ ग्रुप ऑफ पोटेन्शियल युजर इज अ कम्युनिटी. जे कोणी पोटेन्शियल युजर आहेत त्यांचा ग्रुप एकत्र असणं, दॅट इज अ कम्युनिटी. फॉर एक्झाम्पल, मी फेसबुकवर एखादा ग्रुप तयार केलाय, व्हॉट्सअपवर मी सामान्य लोकांसाठी ग्रुप तयार करतोय, ज्यात समजा 1000-2000 लोक आहेत. ते काय आहेत, ती माझी कम्युनिटी आहे. मी एक मेसेज तयार केला आणि तो टाकला तर त्या पोटेन्शियल युजरला, ज्या कम्युनिटीला एकाच वेळी मिळून जातो. मग मला शिकायचं काय आहे या 7 दिवसात? हाऊ टू क्रिएट अ कम्युनिटी ऑन डिफरंट प्लॅटफॉर्म. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर कम्युनिटी कशी तयार करायची आणि ती मेंटेन कशी करायची, हे आपण शिकणार आहोत. त्याच्यानंतरचा पार्ट येतो एंटिटी. एंटिटी दॅट इज अ माय प्रेझेन्स ऑन इंटरनेट. मी इंटरनेटवर किती वापर करतोय. मी समजा 2 वर्षापूर्वी फेसबुकचं माझं पेज क्लिनिकचं तयार केलंय आणि परत मी त्या पेजकडे पण बघितलेलं नाही, काहीच नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर मल्टिपल एंटिटी म्हणजे काय, मी फेसबुकवर पण आहे, मी लिंक्डइनवर पण आहे, माझं जस्ट डायलवर पण आहे फ्री. मी प्रॅक्टोवर पण फ्री रजिस्टर्ड आहे, माझं गुगल माय बिझनेस पण आहे, ट्विटर इन्स्टा पण मी वापरतोय. दॅट दे आर मल्टिपल एंटिटीज. म्हणजे इथं कसं होतं, एखादा माणूस जर माझी एखादी इन्फॉर्मेशन फेसबुकवर वाचू शकतला नाही तर कदाचित तो ट्विटरवर वाचेल. कदाचित व्हॉट्सअपला ठेवलेल्या स्टेटस मधूनच त्याला मी एखादा नवीन मेसेज किंवा माझी नवीन सर्व्हिस सांगायचा प्रयत्न करतोय, ती पोहोचेल. त्यामुळे मल्टिपल एंटिटी असणं आवश्यक आहे. सिंगल वेने जाऊन उपयोग नाहीये. त्याच्यानंतरचा पार्ट येतो कंटेंट. कंटेंट म्हणजे तुमचा डाटा. तुम्ही जो काही डाटा म्हणजे तुमचे पिक्चर्स असतील, व्हिडिओज असतील, ब्लॉग्स असतील, रायटअप्स असतील, जे काही तुम्ही लिहिताय, प्रोड्यूस करताय, दिस इज युअर कंटेंट. जेवढा पॉवरफुल कंटेंट तेवढा तुम्ही डिजिटली जास्त फेमस. आणि एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का, की काही ठराविकच डॉक्टर तुम्हाला तुमच्या मनात असं येतील मी हे वाक्य बोलल्यावर, काही ठराविकच डॉक्टर तुम्हाला सारखे उठून दिसतात. ते उठून डॉक्टर दिसत नसतं, उठून त्याचा प्रेझेन्स सोशल मीडियावरचा दिसत असतो. मी काय म्हणायला कळतोय तुम्हाला? म्हणजे तुम्ही आणि मी जास्त वेगळं नाहीये, पण मीच का उठून दिसेल? कम्पॅरेटिव्हली एक एक्झाम्पल सांगतो. कारण की माझा सोशल मीडियावर प्रेझेन्स जास्त आहे. आणि डेफिनेटली जिथं साखर आहे तिथं मुंग्या जातात. साखर बना, डिजिटल अवेअरनेस एवढा वाढवा की डेफिनेटली पेशंट तुमच्याकडे येतील, कारण की ते तिथं प्रेझेंट आहेत. बरोबर. आणि तुम्हीच जर त्या प्लॅटफॉर्मवर प्रेझेंट नसाल तर काय उपयोगच नाहीये. तुमचे स्किल कितीही चांगला असो किंवा तुमची लाईन ऑफ ट्रीटमेंट रिझल्ट कितीही बेस्ट असो, जोपर्यंत पेशंट तुमच्याकडून काही घेत नाहीयेत,
नो यूज. त्याच्यानंतरची टर्मिनॉलॉजी येते ती युजर एक्सपिरियन्स. युजर एक्सपिरियन्स जर तुम्ही गुड कंटेंट देताय, राईट प्रोसेसेस करताय, तर पेशंट युजरला एक एक्सपिरियन्स येतो, गुड एक्सपिरियन्स. म्हणजे काय म्हणायचं ते सांगतो. समजा मी एखादी इन्फॉर्मेशन सर्च करतोय, फॉर एक्झाम्पल टी मधले केमिकल कॉम्पोनंट, केमिकल कॉम्पोनंट इन टी, चहामधले केमिकल कॉम्पोनंट मी सर्च करतोय. त्यासाठी मी गुगल केलं, मला पहिलं काहीतरी सजेशन आलं, मी क्लिक केलं, पण काहीतरी त्याच्यावर विचित्र दिसते, मला डाटा एवढा प्रेझेंटेबल नाही आणि मला वाचता येत नाही. मी काय करतो, विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड तिथून लेफ्ट आउट होतो. त्याला बाउन्स रेट म्हणतात, बाउन्स रेट म्हणतात. आणि तो बॅड एक्सपिरियन्स झाला. म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही एखादी वेबसाईट ओपन करता, नाही ग्लिबरिश आहे, नाही चांगलं वाटत, किंवा मला जे पाहिजे ते नाही मिळत, चला बाय. हा बॅड युजर एक्सपिरियन्स झाला. आणि गुड युजर एक्सपिरियन्स म्हणजे काय, जेव्हा काही वेबसाईटवर अशी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते की तुम्ही फर्दर कधी एखादी माहिती पाहिजे असेल त्या रिलेटेड, तर त्याच वेबसाईटला प्रेफरन्स देता. नाही यार, हा त्या वेबसाईटवर चांगला मला डाटा मिळतो. सेम युजर एक्सपिरियन्स तुम्हाला गुड ठेवायचा आहे, तो बॅड कधीच ठेवायचा नाहीये. मग वेबसाईट असून उपयोग नाहीये, ती युजरला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणारी पाहिजे. सेकंड थिंग, ती व्यवस्थित फास्ट लोड पण झाली पाहिजे. आपण कधी बघत पण नाही ती लोड फास्ट होतीये, मोबाईलवर होतीये की नाहीये. काय मोबाईलवर फास्ट लोड होणारी वेबसाईट असेल तर लोक थांबतात, नाही तर लक्षात घ्या, लगेच बॅक क्लिक. तुमचं पेज ओपन करायच्या आधी तो पाठीमागे गेलेला असतो. मग स्पीड टेस्ट कसं करायचं वेबसाईटचं स्वतःच्या, गुगल डेव्हलपरचं एक टूल आहे, गुगल पेज टेस्टर म्हणून. तुम्ही त्यात सर्च गेलात, तुमची वेबसाईट टाकलीत की ऍक्च्युअली तुमच्या वेबसाईटमध्ये काय काय फॉल्ट आहेत आणि किती वेळ लागतोय आणि कुठल्या टाईपचं स्पीड देतंय ते सगळं सांगतं. हे सगळं आपण 7 दिवसात शिकणार आहोत. त्याच्यानंतरचा पार्ट येतो एंगेजमेंट. एंगेजमेंट म्हणजेच काय, एखाद्या पेशंटनी तुमच्या रिलेटेड, फॉर एक्झाम्पल मी लिव्हरची प्रॅक्टिस करतोय, आयुर्वेदिक लिव्हर स्पेशालिस्ट, हेपॅटॉलॉजिस्ट आहे मी समजा, तर माझ्या हेपॅटिक ची जी इन्फॉर्मेशन आहे, माझ्या प्रॅक्टिसच्या रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आहे, ती एखाद्या जर पेशंटनं बघितली आणि पहिल्याच भेटीत तर काय तो तयार होणार नाही ह्यांच्याकडे ट्रीटमेंट घेऊ, पण मी नेक्स्ट टाइम पण त्याला व्यवस्थित चांगला डाटा प्रोव्हाइड केला जो त्याला खरोखर बघत होता, तर डेफिनेटली तो तुमच्याकडे येऊ शकतो. एंगेजमेंट म्हणजेच काय, युजर मस्ट बी एंगेज इन आवर एंटिटी. युजरला, पेशंटला, लोकांना रोज नाही म्हणायचं मला, पण नवीन आणि रेग्युलर डाटा प्रोव्हाइड करत राहिलं पाहिजे. त्यासाठी यू हॅव टू ओपन अप, यू हॅव टू बी डिजिटल. त्याच्यानंतर येतं कन्व्हर्जन. कन्व्हर्जन म्हणजेच काय, युजर हॅज कन्व्हर्टेड इन टू लीड. तुमच्याकडे लीड जनरेट झाले तर ठीक आहे, पहिल्यांदा युजर झाला, युजर म्हणजे जे सगळे वापरतायत ते. पोटेन्शियल युजर झाले म्हणजे माझे टार्गेट युजर झाले, त्याच्यातून एखाद्यानं माझी चौकशी केली क्लिनिकची, तो माझा लीड झाला, आणि ऍक्च्युअल त्यानं माझी ट्रीटमेंट घेतली, तर हे कन्व्हर्जन झालं. आपल्याला वाढवायचे काय आहेत, कन्व्हर्जन वाढवायचे आहेत. नुसत्या फोन येऊन उपयोग नाहीये, पेशंट आला पाहिजे वॉक इन, दॅट इज अ कन्व्हर्जन. हे कन्व्हर्जन हे वाढले पाहिजे. त्याच्यानंतर टाईप ऑफ मार्केटिंग. 2 टाईप असतात मार्केटिंगचे, थोडासा टेक्निकल पार्ट आहे हा पण. एक पार्ट मध्ये इनबाउंड मार्केटिंग. इनबाउंड मार्केटिंग म्हणजेच काय, कस्टमर रिच लीड्स टू फाइंड युअर प्रोडक्ट ऑर सर्व्हिस. ओके, म्हणजेच समजा मला सायनोसायटिसचा त्रास आहे आणि मी गुगल करतोय आयुर्वेदिक ट्रीटमेंट फॉर अ सायनोसायटिस नियर मी, आणि मग समजा माझ्या क्लिनिकचं नाव आलं, म्हणजे आता पण तुम्ही गुगल करून बघू शकताय, बेस्ट आयुर्वेदा डॉक्टर इन रावेत, माझ्याच क्लिनिकचं नाव वर येतं, माझ्या क्लिनिकचं नाव आलं, आणि मग तो पेशंट समजा माझ्याकडे आला सायनोसायटिसच्या ट्रीटमेंटसाठी, तर हे झालं इनबाउंड मार्केटिंग. मग इनबाउंड मार्केटिंग कधी होईल, जेव्हा मी ऑनलाईन प्रेझेंट असेल त्यावेळी. आता आउटबाउंड मार्केटिंग म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल आम्ही आता DGRXचं तुमच्याबद्दल करतोय, ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोय बाय कॅम्प्स असतील, म्हणजे तुम्ही जेव्हा पेशंटकडे पोहोचायचा प्रयत्न करता थ्रू कॅम्प्स, सेमिनार, कॉल्स, ईमेल्स, हे आउटबाउंड मार्केटिंग झालं. म्हणजेच जेव्हा सर्व्हिस प्रोव्हायडर लाईक अस, मी सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणतोय, डॉक्टर म्हणून, डॉक्टर आपल्यासारखे जेव्हा पेशंटकडे पोहोचायचा प्रयत्न करतात, त्याला आउटबाउंड मार्केटिंग म्हणतात. आता डिजिटल प्लॅटफॉर्म हे दोन्ही इनबाउंड आणि आउटबाउंड मार्केटिंगसाठी परफेक्ट प्लॅटफॉर्म आहेत. दोन्ही पद्धतीच्या मार्केटिंग त्याच्यावर होतात.
युजर बिहेवियर राजेश सरांनी एक्सप्लेन केलं, व्यवस्थित सांगितलं त्यांनी. युजर काय करतात, तुमच्याकडे पेशंट यायच्या आधी तुमची इन्फॉर्मेशन बघतात नाव सर्च करून, त्याच्यानंतर तुमच्याकडे येऊन गेल्यावर परत सर्च करतात, रिसर्च करतात की तुम्ही सांगितलेल्या गोष्टीत किती तथ्य आहे. त्यातल्या त्यात ही IT पब्लिक आणि आता इथून पुढे कॉमन पब्लिक. लक्षात घ्या, अजून एक 5 वर्षांनी ती जनरेशन तुमच्याकडे असणार आहे जी ऑलरेडी त्याचा आधार गुगल करून आलेली असणार आहे, जी ऑलरेडी येतेच, प्लस तुमच्याबद्दलची इन्फॉर्मेशन गोळा करून आलेली असणार आहे. आता तुम्ही डिजिटल मीडियावर प्रेझेंटच नसला आणि त्याला सापडलाच नाही, इट कॅन बी अ बॅड एक्सपिरियन्स. त्याला बॅड एक्सपिरियन्स असू शकतो. ते शेअर करतात, ते एक्सप्रेस करतात, युजर सगळ्या गोष्टी करतात, ऑलरेडी झालं. आपला फोकस काय पाहिजे, आपला फोकस हा लीड जनरेशनवर पाहिजे, सेल्स अँड सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यावर पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं ब्रँडिंग करण्यावर पाहिजे की नाही. ह्या एरियात तरी ऍटलिस्ट आयुर्वेदाबद्दल नाव घेतलं, डेंटिस्टचं नाव घेतलं किंवा कुठल्याही स्पेशालिस्टचं नाव घेतलं तर हाच माणूस. हे ब्रँडिंग आहे, ते करण्यासाठी डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म उपयोगी आहे. सोशल मीडिया मार्केटिंग आपण डिटेल शिकणार आहोत. आणि त्याच्यानंतर ट्रायंगल, हार्ट ऑफ ट्रायंगल हा पेशंट आहे. पेशंट गुगल करतो कोणतीही गोष्ट, फॉर एक्झाम्पल बेस्ट आयुर्वेदा डॉक्टर नियर मी, बेस्ट आयुर्वेदा डॉक्टर इन मुंबई. हे पेशंट जेव्हा गुगल करतो त्यावेळी तो हँडल केला जातो सर्च इंजिन कडून. हे सर्च इंजिन डेफिनेटली गुगलच सगळ्यात जबरदस्त आहे, किंवा क्रोम ब्राउझर तोच जास्त वापरला जातो. बिंग वगैरे आहेत, अल्टाविस्टा वगैरे सारखे आहेत, पण एवढे वापरले जात नाहीत. क्रोम आणि गुगल हेच मॅक्झिमम वापरलं जातं. तर सर्च इंजिन काय करतं की मी टाकलेले शब्द ऍज अ कीवर्ड पिकअप करतं. फॉर एक्झाम्पल बेस्ट आयुर्वेदा डॉक्टर इन पुणे, बेस्ट आयुर्वेदा डॉक्टर इन काढून टाका, या सगळ्या शब्दांना प्लस साइन मारले जातात आणि गुगल जे लाखो करोडो अब्जो पेज आहेत त्या वेगवेगळ्या सर्व्हरवर, त्या सर्व्हरवरचे वेगवेगळे पेजेस त्यांचे सॉफ्टवेअर आहेत ज्याला वेब क्राउलर म्हणतात. वेब क्राउलर किडमकोडे फिरल्यासारखे फिरतात, ते पेज स्कॅन केले जातात आणि मला जी इन्फॉर्मेशन गरजेची आहे ती इन्फॉर्मेशन माझ्याकडे पुटफोर्थ केली जाते, ती मला दाखवली जाते. आता गुगल काय करतं, गुगल तीच इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतं की युजरचा बेस्ट इंटेन्शन आहे ती, कारण की गुगलचा बिझनेस चालतोय युजरला चांगली इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करून. त्यामुळे गुगल प्रयत्न काय करतं की एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन जो युजर बघतोय ती प्रोव्हाइड करायचा प्रयत्न. उदाहरणार्थ तेच बेस्ट डॉक्टर इन आयुर्वेदा, मग गुगल काय करतं त्यासाठी मल्टिपल पेजेस स्कॅनिंग करून जे रिझल्ट येतील त्याची एक इंडेक्स बिल्ड करतं, एक अनुक्रमणिका तयार करतं. ही बिल्ड केलेली इंडेक्स ही डिस्प्ले केली जाते आपल्याला इन द फॉर्म ऑफ मॅप. काही ऍड वर दिसतात, खाली मॅप दिसतात आणि त्याच्या खाली मग बाकीच्या वेबसाईट येतात. बाकीच्या वेबसाईट मध्ये जर तुम्ही बघितलं असलं तर पहिल्यांदा येतं प्रॅक्टोची वेबसाईट, जस्ट डायलची वेबसाईट, सुलेखाची वेबसाईट. त्यांना म्हणायचं लोकल सर्च इंजिन, त्यांना म्हणायचं लोकल सर्च इंजिन. म्हणजेच काय, कोणीतरी UK मध्ये बसून आयुर्वेदा ट्रीटमेंट नियर मी टाकते तर त्याला जस्ट डायलचं नाही येणार. प्रत्येकाच्या मोबाईलवर त्याच्या एक्सपिरियन्स नुसार तुमची एक हालचाल काउंट केली जाते गुगल कडून, एक हालचाल. म्हणजे तुमचा मोबाईल जर माझ्याकडे दिलात ना, मी सांगू शकेल की परवा तुम्ही कुठं होतं, एवढं ट्रॅकिंग होतं. तुमची हॅबिट, इच अँड एव्हरी हॅबिट ही कॅल्क्युलेट केली जाते. तुमचा स्क्रीन टाइम, तुमच्या सर्चिंगची, हे सगळ्या गोष्टी. थोडे सिक्युरिटी टिप्स पण आपण शेअर करणार आहोत 7 दिवसाच्या ह्याच्यात की ऍक्च्युअल वापरायचं कसं. तर त्याच्यानुसार तुम्हाला डाटा काय प्रोव्हाइड करायचे, रिझल्ट काय द्यायचे आहेत गुगल थ्रू, हे ठरवलं जातं. कीवर्ड्स इथं महत्वाचा रोल प्ले करतात. ते कीवर्ड्स काढायचे कसे, त्याचा यूज कसा करायचा हे आपण लेक्चर वेळी बघणार आहोत. त्याच्यानंतर पेशंट ब्लॉग वेबसाईट तुमची हवी आहे, रँकिंग थोडंसं वर पाहिजे. रँकिंग वर नसेल तरी ऍटलिस्ट रिडायरेक्शन तरी व्यवस्थित तुमच्या पेशंटचं तुमच्या वेबसाईटवर झालं पाहिजे. त्याच्यानंतर पार्ट येतो व्हर्टिकल पोर्टल. व्हॉट इज अ व्हर्टिकल पोर्टल? व्हर्टिकल पोर्टल म्हणजे प्रॅक्टो, लायब्रेट, हे सगळे मेडलाईफ, हेल्थलाईन, हे सगळे व्हर्टिकल पोर्टल झाले. म्हणजे डेडिकेटेड टू सिंगल फ्रॅटर्निटी असं म्हणू शकतो मी, किंवा एखादा सिंगल उद्देश डोक्यात ठेवून तयार केलेले लोकल सर्च इंजिन, ज्याला आपण व्हर्टिकल पोर्टल म्हणतो. फॉर एक्झाम्पल डॉक्टरांसाठी, सॉरी, जे डॉक्टरची इन्फॉर्मेशन सीक करतायत त्यांच्यासाठी प्रॅक्टो हे व्हर्टिकल पोर्टल झालं.
बरोबर. समजा मला कार घ्यायची आहे तर कारवाले हे माझ्यासाठी व्हर्टिकल पोर्टल झालं. मला फूड बद्दल माहिती घ्यायची आहे तर स्विगी हे व्हर्टिकल पोर्टल झालं. तर तुम्ही कुठं कुठं प्रेझेंट असला पाहिजे, तुम्ही व्हर्टिकल पोर्टलवर प्रेझेंट असला पाहिजे, तुम्ही सर्च इंजिनवर ऍक्सेस पाहिजे आणि तुमच्या वेबसाईट आणि ब्लॉग पाहिजेत. रिअली सांगू का, बरोबर होस्टिंग जर बाहेरनं परचेस केलं तर ठीक, नाहीतर 1,000 रुपये पर इयर फक्त एवढी इन्व्हेस्टमेंट करून वेबसाईट करता येते. अगदी भारी. म्हणजे तुम्ही RX ची जर वेबसाईट बघितली असली, ती मी स्वतः डिझाईन केलेली वेबसाईट आहे आणि ज्याला मला खर्च फक्त आलाय 860 रुपये डोमेन परचेसचा. होस्टिंग मी ड्राईव्हवर टाकलंय, गुगल ड्राईव्हवर. होस्टिंग पण परचेस केलेलं नाही. मला फक्त 1,000 रुपये वर्षाला लागतील ते रिन्युएट व्हायला, नथिंग एल्स. मग वाय शुड आय पे? अगदी तुम्ही बघितलं असेल, बऱ्याच लोकांनी चौकशी केली असेल की 12,000 रुपये वेबसाईटला, मेंटेन करायला 4,000 रुपये, 5,000 रुपये पर मंथ, डिझाईन करायला इन्क्लुडेड त्यात येणाऱ्या डिझाईन सगळ्याच डॉक्टरांना सारख्या. म्हणजे हाच राजेश सरांनी दाखवलेलं एक्झाम्पल, सेम कंटेंट केलाय कॉपी, तुमच्या इथं केलाय पेस्ट, तुम्ही त्यांना कधीच वर येत नाही इन द सेन्स डिजिटली तुम्ही हायलाईट कधीच होत नाही. सेमच गोष्टी आहात ज्या स्प्रेड केल्या जातात. ओके, पुढे मोठे टॉपिक्स आहेत. फिजिओलॉजी ऑफ सर्च इंजिन, म्हणजे सर्च इंजिन कसं चालतं थोडक्यात मी सांगितलं होतं. पेशंट सर्च करत असतात या टर्मिनॉलॉजी वापरून, अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट फॉर आर्थरायटिस और आर्थरायटिस ट्रीटमेंट इन पुणे. हे जे कीवर्ड्स आहेत ते कीवर्ड कसे अनालाइज करायचे, गुगल माय बिझनेस आपलं वर कसं आणायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण 7 दिवसाच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. काही लोकांना अगदी व्हिडिओ करायचे असतील नवीन, ते व्हिडिओ तयार कसे करायचे, लाईट बॅकग्राऊंड कसा त्याला ठेवायचा, या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत. ओव्हरऑल जे डॉक्टरांसाठी गरजेचं आहे तेवढं सगळं आपण शिकणार आहोत. आणि समजा तुम्हाला वेळ नाहीये तर डेफिनेटली तुम्ही तुमचे एम्प्लॉई कोणी असेल, अगदी रिसेप्शनिस्ट ज्याला बऱ्यापैकी नॉलेज आहे, त्यांना हे एक्स्ट्रा काम लावू शकतात बसल्या बसल्या. पण त्याच्या आधी ते तुम्हाला कळालं पाहिजे आणि तुम्हाला आलं पाहिजे सजेशन द्यायला. आय होप तुम्ही हे लेक्चर एन्जॉय